आज आपण समता संदेश पदयात्रा वर्ष 12वे कुरुळा तालुका कंधार ते बसव कल्याण जिल्हा बिदर ही पदयात्रा गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 पर्यंत पायी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय घेऊन ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे हे स्वतः चालत येऊन पदयात्रेचा आज समारोप झाला। यावेळी त्यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले। यावेळी घेतलेली त्यांची एक मुलाखत। कल्याणमध्ये माननीय शिवानंद हैबतपुरे साहेब आणि राजशेखर सोलापुरे साहेब हे बसव समता संदेश पदयात्रेनिमित्त ते आलेले आहेत। तर त्यांनी त्यांच्याबद्दल 2 मिनिटं त्यांची मुलाखत घेऊया आपण। तुम्ही नमस्कार, तुमचं नाव सांगा। आणि मी प्राध्यापक डॉक्टर राजशेखर सोलापुरे लातूरहून आलो। ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे साहेबांनी गेल्या 12 वर्षापासून जी समता संदेश पदयात्रा सुरू केली, कुरुळा ते कल्याण या पदयात्रेचा हा तपपूर्ती सोहळा बसव कल्याणमध्ये आज 1 जानेवारी 2026 किती वर्ष झाले तुम्ही? 12 सांगितलं पूर्ण झाले। 12 वर्ष पूर्ण झाले। तर तो तपपूर्ती सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला। या सोहळ्याच्या निमित्ताने म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा अनुबंध जोडत असताना एक प्रागतिक विचारधारा ही समाजामध्ये रुजली गेली पाहिजे आणि समतेचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हा विचार करून ॲडव्होकेट हैबतपुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षापासून सर्व महापुरुषांचा समतेचा विचार हा पेरत ही पदयात्रा या ठिकाणी येते आणि त्या पदयात्रेनं म्हणजे हजारो लोकांचं प्रबोधन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं हा तपपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आता आपल्या सगळ्यात ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे बोलणार आहे, जरा 2 मिनिट। 12 वर्षापासून ही यात्रा जाते। वेगवेगळ्या समाज घटकांचा याच्यामध्ये अंतर्भाव आहे, लोकांचा मोठा प्रतिसाद आहे। बसवण्णांचे विचार लोकाभिमुख करणं हाच या पदयात्रेला येतो। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।